तर काल आपण पाहिला होता भारताचा रेखावृत्तीय विस्तार आणि त्याच्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार. बरोबर आहे. आपल्या भारताचं स्थान पाहिलं होतं आपण. आपला भारत देश नेमका कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तर आपण पाहिलं होतं जर जगामध्ये पाहिलं आपण हे मागचे माकडतोंड्या बोलू नको. एक तर गरमीच्या नसापर्यंत असा बिलकुल पारा दिमाग खराब राहते नाही का गरम. तर आपल्या भारताचं स्थान कुठं होतं उत्तर पूर्व गोलार्धात. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाहत आहोत आजचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा भारताचं क्षेत्रफळ. बरोबर आहे. आता या ठिकाणी भारताचे क्षेत्रफळ म्हटलं तर एकदम साधा आणि सोपा विषय किंवा घटक आहे. आता तुम्हाला भारताच्या क्षेत्रफळावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला माहित आहे नाही आहे मला माहित नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी जसं आपण पाहिलं भारताचे क्षेत्रफळ युनिव्हर्सली सर्वांना भारताचे क्षेत्रफळ माहिती आहे. किती आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी क्षेत्रफळावर आधारित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली की भारत हा जो देश आहे हा एकूण 7 खंड आहेत. त्यांच्यापैकी आपल्या भारताचं अस्तित्व आशिया खंडामध्ये आहे. आशिया खंडातील दक्षिण आशियामध्ये आपल्या भारताचं काय अस्तित्व आहे आणि भारतीय उपखंडातील दक्षिण दिशेकडील एक सगळ्यात महत्वाचा देश म्हटलं तर तो कोणता आहे भारत आहे. अरे आहे ना भारत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे पृथ्वी सगळे गोलाकार आहे आणि त्या गोलाकार पृथ्वीवर आपल्या देशामध्ये सध्या अस्तित्वात असलेले जवळपास 231 देश आहेत. किती आहेत 231 देश आहेत. आणि त्या 231 देश म्हटलं तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला पृथ्वीच्या फक्त किती टक्के भूभागावर आपल्याला भूजमीन म्हणजे भूभाग पाहायला मिळते. सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला 29% क्षेत्रावर आपल्याला काय म्हणजे जमिनीचा भाग म्हणजे जमीन म्हणता येईल. याचाच अर्थ भूभाग म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर जर 71% पाणी म्हटलं या ठिकाणी काय पाहायला मिळते आपल्याला पाणी पाहायला मिळते. बरोबर आहे. आता या ठिकाणी 71% पाणी आणि 29% काय भूभाग आहे. हा झाला पूर्ण पृथ्वीचा 100% भूभाग. भूभाग म्हणण्यापेक्षा पृथ्वीचा 100% भाग. त्या 100% पैकी तुम्हाला 29% जमीन पाहायला मिळते. त्याच्यानंतर 71% भाग हा पाण्याचा 71% भाग हा पाण्याचा आहे. म्हणूनच पृथ्वीला एक दुसरं नाव आहे कोणता नीळग्रह. निळा ग्रह म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाते. किंवा जमिनीच्या भागापेक्षा पाण्याचा भाग जास्त आहे म्हणून त्याला म्हटलं जाते जलग्रह. अरे म्हटलं जाते ना जलग्रह ओळखला जातो जलग्रह म्हणून. आता एक गोष्ट लक्षात घ्या. पृथ्वीचा जेवढा काही भाग असेल मी ह्या 100%च्या गोष्ट करत आहोत. हा 100% जेवढा पृथ्वीचा भाग आहे ह्या 100%मध्ये जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तुम्ही भारताचा विचार केला तर भारताचं क्षेत्रफळ या 100% पैकी फक्त 0.57% आहे. किती आहे 0.57%. मी कशाच्या संदर्भात बोलत आहोत समजलं का. पृथ्वी हा एक गोल आहे. या गोलावर जेवढा आहे म्हणजे त्याच्यामध्ये 71% पाणी आणि त्याच्यानंतर 29% जमिनीचा भूभाग याच्यापैकी फक्त 57% तुम्हाला काय मिळेल 0.57% भारताचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर जो 29% तुम्हाला जमिनीचा भूभाग मिळते. कशाचा जमिनीचा भूभाग मिळते. ह्या जमिनीच्या भूभागापैकी जर तुम्ही पाहिलं तर हा जमिनीचा भूभाग जेवढा काही असेल हा 100% असेल. याच्यापैकी जर तुम्ही पाहिलं तर आपल्या भारताचं क्षेत्र तुम्हाला माहिती आहे आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो 2.42%. किती 2.42% क्षेत्र हा कुठं आहे
जमिनीच्या एकदम एकूण भूभागापैकी आपल्या भारताचा जमिनीचा भूभाग आहे तो आहे 2.42%. आतापर्यंत तुम्ही 0.57 कुठं ऐकले नसाल. तर तो जमिनीच्या एकूण भूभागापैकी नाही, तर पूर्ण पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी भारताचं क्षेत्रफळ आहे 0.57 आणि जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी जर पाहिलं तर 2.42% क्षेत्र कोणाचं आहे? भारताचं आहे. त्याच्यानंतर आपण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आपला भारत देश हा आशिया खंडामध्ये आहे. अरे आहे ना आशिया खंडामध्ये. मग आशिया खंडामध्ये म्हटलं तर तुम्हाला सगळं माहिती आहे की जर तुम्ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळे खंड तुम्हाला माहिती आहेत का? सगळे खंड माहिती? नंबर 1च्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे? हा आशिया खंड आहे. आशिया खंड. या आशिया खंडाच्या नंतर दुसऱ्या नंबरचा खंड कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. क्षेत्रफळ पॉइंट आहे लक्षात घ्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे बेटा आफ्रिका. आहे आफ्रिका. 3 नंबरचा खंड कोणता आहे? उत्तर अमेरिका. कोणता आहे? उत्तर अमेरिका आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा खंड कोणता आहे? दक्षिण अमेरिका. कोणता आहे? दक्षिण अमेरिका. 5व्या नंबरचं क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड अंटार्क्टिका. कोणता आहे? अंटार्क्टिका आहे. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा आहे युरोप. आणि तुम्हाला पोलीस भरतीला सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाते सगळ्यात लहान खंड कोणता क्षेत्रफळाने? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. आहे ऑस्ट्रेलिया. हे खंड आहे क्षेत्रफळाने. लक्षात घ्या. तुम्हाला 7चे क्षेत्रफळ माहिती पाहिजे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा खंड त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान. तर पहिला खंड कोणता आहे? आशिया. त्याच्यानंतर दुसरा खंड आहे कोणता? आफ्रिका खंड. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे उत्तर अमेरिका. 4 नंबरला आहे दक्षिण अमेरिका. 5 नंबरला आहे अंटार्क्टिका. 6 नंबरला आहे युरोप. 7 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया. आहे ना. क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्षेत्रफळ नाव आलं तुम्हाला खंड माहित पाहिजे. त्याच्यानंतर देश माहित पाहिजे. आपल्या भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रमांक आहे? 7वा क्रमांक आहे. 7वा क्रमांक. मग 7व्या क्रमांकापैकी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 7वा क्रमांकच्या अगोदरचे 6 क्रमांक माहिती आहेत. अरे 6 क्रमांक माहिती आहेत का? ठीक आहे ना. सांगतो लक्षात घ्या. मग जगामध्ये सगळ्यात क्षेत्रफळाने जर जास्त असेल तर तो कोणता आहे? रशिया. कोणता देश आहे? रशिया देश आहे. या रशिया देशाचं स्थान हा आपल्या 2 खंडामध्ये विस्तारलेला आहे. एक युरोप आणि एक कोणता? आशिया. 2 खंडामध्ये आहे. कारण तुम्हाला एक असाही प्रश्न विचारला जाते की आशिया खंडामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कोणता क्रमांक लागतो? कारण जगामध्ये तुम्हाला माहिती आहे 7वा आहे. पण आशिया खंडामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रमांक लागतो कोणाला माहिती आहे का? विचारलं जाऊ शकते ना. बरोबर आहे. मग हा आशिया आणि युरोप 2 खंडामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे बेटा कॅनडा. मग कॅनडा हा देश कोणत्या खंडामध्ये येतो? दक्षिण अमेरिका. कोणता खंड? दक्षिण अमेरिका. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे चीन. चीन तुम्हाला माहिती आहे कोणत्या खंडामध्ये? आशिया खंड. त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा कोणता आहे? अमेरिका. आहे अमेरिका. अमेरिका हा जो देश आहे हा अमेरिका उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका दोन्ही खंडामध्ये विस्तारलेला आहे. 5व्या क्रमांकाचा देश कोणता आहे? ब्राझील. अरे आहे का? ब्राझील आहे. ब्राझील देश. आणि ब्राझील हा कोणत्या खंडामध्ये आढळून येतो? दक्षिण अमेरिका. कुठं? दक्षिण अमेरिका. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा देश आहे क्षेत्रफळाने ऑस्ट्रेलिया. कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. 6व्या क्रमांकाचा. हा स्वतः एक खंड आहे. त्या ऑस्ट्रेलिया सगळ्यात जो क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे त्या देशातील सगळ्यात महत्वाचा देश म्हटलं तर तो काय आहे? ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी तुम्हाला माहिती आहे कॅनबेरा. आहे ना. हा. आणि आपला 7व्या क्रमांकाचा देश आहे बेटा भारत. कोणता आहे? भारत आहे.
मग भारत हा 7व्या क्रमांकाचा देश आहे. आता एवढं समजलं का? रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे 7 देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे आहेत. आपला भारताचा नंबर आहे क्रमांक 7 आहे, 7 क्रमांक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं आशिया खंड, आशिया खंडामध्ये आपल्या भारताचं जर पाहिलं तर आशिया खंडाचं जेवढा काही क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळापैकी 13.56% किती? 13.56% क्षेत्र आपल्या कोणत्या देशाचं आहे? आपल्या भारत देशाचा आहे. आणि आशिया खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला भारत देश हा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. कोणत्या क्रमांकाचा आहे? 3ऱ्या. कारण आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचा म्हटलं तर तुम्ही रशिया, कारण मी म्हटलं की रशियाचा स्थान कुठं आहे? आशिया आणि युरोप खंड. अरे आहे ना 2 खंडामध्ये. मग आशिया खंडातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा देश म्हटलं तर रशिया. त्याच्यानंतर चीन, तुम्हाला माहिती आहे 2 नंबरचा देश कोणता? चीन. त्याच्यानंतर 3 नंबरचा देश म्हटलं तर आपला भारत. मग आशिया खंडामध्ये भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? 13.56%. मग मी आशियाचं अजून तुम्हाला 3 भाग केलं होतं, आठवते का? एक होता पूर्व आशिया, एक होता पश्चिम आशिया, एक होता दक्षिण आशिया. मग आपल्या भारताचे स्थान कोणत्या दिशेला आहे? दक्षिण आशियामध्ये आहे. बरोबर आहे ना? कारण दक्षिण आशियातला सर्वात मोठा भारतीय उपखंड असलेला जर देश म्हणता येईल तर तो आहे आपला भारत. आणि त्या दक्षिण आशियामध्ये आपल्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे किती आहे? 73.20%. म्हणजे 73.2% हा दक्षिण आशियातलं क्षेत्रफळ आपल्या भारताचा आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी आशिया खंडातलं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर दक्षिण आशिया खंडातलं तुम्हाला क्षेत्रफळ माहिती आहे. त्याच्यानंतर पृथ्वीवरचं क्षेत्रफळ माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कोणतं क्षेत्रफळ माहिती आहे? जगातलं म्हणजे पृथ्वीवरचं क्षेत्रफळ माहिती आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, ठीक आहे? तुम्हाला समजलं पाहिजे त्या ठिकाणी की कोणता त्या ठिकाणी किती आहे. क्लिअर लक्षात ठेवायचं. हा चला, पहिला मुद्दा मी तुम्हाला काय सांगितलं? अरे काय सांगितलं? पृथ्वीवर भारताचे क्षेत्रफळ किती आहे? पृथ्वीचा जर विचार केला तुम्ही, पृथ्वीचा जर विचार केला तर 0.57% भारताचे क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी लिहून टाका भारत क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ आहे. मग हा जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी पृथ्वीवर आहे क्षेत्रफळ किती? 0.57. मग फक्त जमिनीचा भाग असेल, जमीन भूभाग असेल ना, पृथ्वीवर जेवढा जमिनीचा भूभाग आहे त्या भूभागावर 2.42% क्षेत्र हा कोणाचा असेल? आपल्या एकट्या भारताचा आहे. प्रश्न आला? अरे 2.42% आहे ना. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आशिया खंडात, कोणत्या? आशिया खंडात भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 13.56% आहे. 13.56%. त्याच्यानंतर दक्षिण आशियामध्ये किती आहे? 73.20% किंवा 73.2% एवढं क्षेत्रफळ आपल्या भारताचं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला एकूण पृथ्वीवरचं क्षेत्रफळ विचारू द्या. जमिनीच्या भूभागापैकी म्हणजे जो 29% जमिनीचा भूभाग आहे त्याच्यापैकी विचारू द्या, किंवा आशिया खंडातील विचारू द्या, किंवा मग दक्षिण आशियातील विचारू द्या. या 4ही प्रकारचं जर तुम्ही पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपला भारताचा क्रमांक जगात 7वा क्रमांक तुम्हाला माहिती आहे. ही आकडेवारी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. जगाच्या संदर्भात समजला का? पृथ्वीच्या संदर्भात समजला का? त्याच्यानंतर आशिया खंडाच्या संदर्भात सगळ्या क्षेत्रफळ आउटर मध्ये झाले. बरोबर आहे. आता आपल्याला दुसरा मुद्दा एक पाहायचा आहे आपल्या भारताचा. बरोबर आहे की नाही? आता भारतामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितलं मी की भारताचे क्षेत्रफळ, मी तुम्हाला किती सांगितलं होतं भारताचे क्षेत्रफळ? अरे भारताचे क्षेत्रफळ किती सांगितलं? 32,87,263 चौरस किलोमीटर. किती आहे भारताचे क्षेत्रफळ? तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे?
87,263 चौरस किलोमीटर. किलोमीटर मध्ये क्षेत्रफळ नसते, नेहमी चौरस किलोमीटर मध्ये काय असते, क्षेत्रफळ असते. अरे असते ना. मग आता भारताचे क्षेत्रफळ जर समजा 32,87,263 आहे, बरोबर आहे. मग भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे एकूण पाहिलं तुम्ही तर 28 घटक राज्य अरे आहेत ना. त्याच्यानंतर काय आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, 8 आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत, केंद्रशासित प्रदेश. मग या ठिकाणी तुम्हाला यांच्या क्षेत्रफळावरही प्रश्न विचारला जातो आहे. मग या ठिकाणी क्षेत्रफळाविषयी प्रश्न विचारला जातो. त्याच्यापैकी एक आपला काय आहे, महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये नंबर लागतो क्रमांक 3 आहे. 3 तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे. याचा अर्थ तुम्ही आतापर्यंत तिसरा क्रमांक तुम्हाला लक्षात आहे, पण मी म्हटलं का महाराष्ट्र हा भारतातील एकूण 100% भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापतो म्हटलं तर याचा प्रश्न तुम्हाला येणार नाही, बरोबर आहे. किती टक्के क्षेत्र, जसं एकूण पृथ्वीचा भारत हा 0.57 एकूण जमिनीपैकी 2.42. मग भारतापैकी महाराष्ट्राचं एकूण टक्केची क्षेत्र किती आहे, ते आहे 9.36%. किती आहे, 9.36%. पण याच्यापैकी तुम्ही अगोदर पहा आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक आहे किती, तिसरा. मग पहिला आणि दुसरा तुम्हाला माहिती आहे. पहिला क्रमांक आहे राजस्थान. अरे आहे ना, काय आहे, राजस्थान आहे. मग राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहेत का, नाही. मग राजस्थान राज्याचा क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. किती आहे, 3,42,239 चौरस किलोमीटर. आणि हा सगळ्या क्षेत्रफळाने भारतातील मोठा राज्य. एकूण भारताचा जेवढा काही भूभाग असेल त्या भूभागापैकी एकूण जर पाहिला तर 10.41% क्षेत्र एकट्या राजस्थानने व्यापलेलं आहे. किती, 10.41% क्षेत्र कोणाचं आहे, राजस्थानचं आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आपलं राज्य येते मध्य प्रदेश. कोणता आहे, मध्य प्रदेश आहे. मग मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ 3,08,252 चौरस किलोमीटर आहे. आणि याने एकूण जो क्षेत्र आहे तो व्यापलेला आहे 9.38% क्षेत्र. किती, 9.38% क्षेत्र. आणि तिसरा क्रमांक आहे बेटा आपला महाराष्ट्राचा. महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा राज्य. आणि स्पर्धा परीक्षेचा असा एकही पोरगा नाही ज्याला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ माहित नाही. 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि एकूण क्षेत्रापैकी जर तुम्ही पाहिलं तर यानं व्यापलेला आहे 9.36% क्षेत्र आहे. 9.36% क्षेत्र आहे टोटल. तर हा आहे नंबर 1चा राज्य राजस्थान. राजस्थान तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताच्या पश्चिम दिशेकडील असणारं एकमेव राज्य आहे. राजस्थानची राजधानी म्हटलं तर ते आहे जयपूर. राजस्थानमध्ये सगळ्यात प्राचीन पर्वत कोणता पाहायला मिळते, अरवली पर्वत. राजस्थानमध्ये आपल्या देशातील सगळ्यात जे कोचिंग सेंटर म्हटलं जाते म्हणजे कोचिंग राजधानी कोटा आहे ना, तर ते आपल्याला पाहायला मिळते. राजस्थान असं एक राज्य आहे आपल्या भारतातील ज्या राज्याची राजधानीच्या ठिकाणी उच्च न्यायालय नसून दुसऱ्या ठिकाणी आहे. जोधपूर आहे ना, जोधपूरला, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर 2 मध्य प्रदेश. तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. त्याच्यानंतर पश्चिम रेल्वेचं जे झोन आहे जबलपूर, ते सुद्धा कोणत्या राज्यामध्ये येते, मध्य प्रदेश. सगळ्यात महत्वाचं कंटिन्यू 3 वर्ष स्वच्छतेमध्ये सगळ्यात इंदोर जिल्हा आला, तो सुद्धा कुठे येते, मध्य प्रदेश. आणि आपल्या महाराष्ट्राची महिमा तुम्हाला माहित आहे. अरे बरोबर आहे की नाही.
मग हे झाले आपले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य. मग मला कोण सांगेल क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य? सगळ्या क्षेत्रफळाने जर कोणता राज्य असेल तर तो आहे लहान राज्य. लहान राज्य कोणतं आहे बेटा? गोवा. मग गोवा राज्याचे क्षेत्रफळ सांगता येईल तुम्हाला? 3702 चौरस किलोमीटर. बरोबर आहे. किती आहे? 3702 चौरस किलोमीटर. आणि एकूण याने क्षेत्र व्यापलेलं आहे 0.11%. किती? 0.11%. याच्यानंतर नंबर 2चा जर राज्य असेल तर तो आहे सिक्कीम. अरे आहे ना सिक्कीम? हा, सिक्कीम म्हटलं तर मग सिक्कीम किती आहे? 7096 चौरस किलोमीटर. किती आहे? 7096 चौरस किलोमीटर. आणि याने एकूण क्षेत्र व्यापलेलं आहे 0.22% आहे. 0.22%. तर या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळ लक्षात घ्यायचं आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र. सगळ्यात लहान म्हटलं तर तो आहे गोवा. त्याच्यानंतर सिक्कीम. आणि खालून जर सगळ्यात लहान क्रमांकाचा 3ऱ्या नंबरचा जर राज्य म्हटलं तर तो आहे त्रिपुरा. कोणता आहे? त्रिपुरा. मग हा क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. मग तुम्ही सांगू शकाल का लोकसंख्येने सर्वात भारतातील लहान राज्य? सिक्कीम. कोणता आहे? सिक्कीम आहे. आणि लोकसंख्येने सर्वात मोठा राज्य? उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेश बरोबर आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा? अहमदनगर आहे. 17,048 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा? मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर आहे. तर क्षेत्रफळाचं नाव आला तर तुम्हाला हे क्षेत्रफळा संबंधित एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? जगाच्या बाबतीमध्ये, आशिया खंडाच्या बाबतीमध्ये, आपल्या भारताच्या बाबतीमध्ये. भारताचं नाव घेतलं तर भारतातील राज्य, मग राज्याचं नाव घेतलं तर केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे की नाही? मग केंद्रशासित प्रदेश तुम्हाला माहिती आहेत. केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 8ही केंद्रशासित प्रदेशाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? एक पाहिलं जम्मू, दुसरं पाहिलं लडाख, तिसरं पाहिलं तुम्ही चंडीगड, चौथं पाहिलं तुम्ही दिल्ली, त्याच्यानंतर दादरा नगर हवेली, 5वा आहे पांडिचेरी, 6वा कोणता आहे? 7वा अंदमान निकोबार, त्याच्यानंतर आहे लक्षद्वीप. आहेत एकूण 8. मग या 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी सगळ्यात मोठं जर समजा क्षेत्रफळाने असेल 1 नंबरला तर तो आहे लडाख. आहे लडाख 1 नंबरला आहे लडाख. त्याच्यानंतर 2 नंबरला कोणतं आहे? जम्मू. कोणता आहे? जम्मू. आणि 3 नंबरला आहे आपलं लहानसं अंदमान निकोबार. अंदमान व निकोबार हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. बरोबर आहे. हा झाला मोठ्या क्षेत्रफळाने. मग लहान जर घ्यायचं असेल तर कोणता आहे? लहान कोणता आहे? लहान आहे लक्षद्वीप. नंबर 1 ला आहे लक्षद्वीप. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं चंडीगड आहे. चंडीगड. तिसऱ्या क्रमांकाचं पांडिचेरी. याच नाव चेंज करून पुद्दुचेरी अरे झालंय ना. पांडिचेरी आहेत नाव. तर या पद्धतीने क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 4 कशाच्या बाबतीमध्ये? क्षेत्रफळ. मग मला सांगा बरं, लडाखची राजधानी लेह आहे. त्याच्यानंतर जम्मूची राजधानी श्रीनगर. 2 राजधानी आहेत. अरे आहेत ना 2 राजधान्या. मग या दोनही राजधान्या काळानुसार म्हणजे ऋतूनुसार काय होतात? बदलतात दोन्ही. मग याच्यानंतर जर तुम्ही पाहिला जम्मूची राजधानी श्रीनगर, अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर मध्ये एकूण किती जिल्हे सांगितले होते मी जे किनाऱ्याशी संबंधित आहेत? कालच सांगितलं तुम्हाला. किती जिल्हे आहेत अंदमान निकोबारचे?
समुद्र किनारा लागून असलेले जिल्हे 3 आहेत ना 3. त्याच्यानंतर लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती आहे. कवरत्ती. चंडीगडची राजधानी चंडीगड. पांडिचेरी हा. त्याच्यातले इतर जिल्हे आहेत माहे कारिकल आहेत ना. हा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पांडिचेरी जो भूभाग आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे, हा फ्रेंचांच्या ताब्यामध्ये असलेला एकमेव भारतातील सगळ्यात जास्त काळपर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात असणारं क्षेत्र आहे. बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे माहे आपल्या भारतातील सगळ्यात लहान जिल्हा कोणता आहे? माहे आहे. कारिकल हे पांडिचेरी क्षेत्रातील काय आहे? जिल्हा आहे. आणि माहे झालं कारिकल झालं हे आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य 1947 ला झालं. पण हे दोन्ही भूभाग आपल्या भारतामध्ये 1 नोव्हेंबर 1956 नंतर काय करण्यात आले? याट करण्यात आले. कोणाच्या ताब्यात होते? फ्रेंचांच्या ताब्यात होते. बरोबर आहे. तर या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अंदमान निकोबार, त्याच्यानंतर जम्मू, लडाख, लक्षद्वीप, चंडीगड आणि पांडिचेरी. क्लिअर झालं काय? कशाच्या दृष्टीने लहान मोठे? क्षेत्रफळ. मी लोकसंख्येचं नाव घेतलं नाही. आपला टॉपिक होता आजचा फक्त क्षेत्रफळ. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं पाहिलं. त्याच्यानंतर भारताच्या तुलनेमध्ये इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पाहिलं. झालं ओके? ठीक आहे. क्षेत्रफळ मुद्दा क्लिअर झाला. ठीक. चला, याच्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा पाहायचा आहे, आपल्या भारताच्या राजकीय सीमा. कोणतं पाहायचं आहे? राजकीय सीमा. आता या ठिकाणी राजकीय सीमा म्हटलं तर तुम्हाला समजून आलं असेल की राजकीय सीमा काय आहे. अरे बरोबर आहे की नाही? राजकीय सीमा समजलं का तुम्हाला? राजकीय सीमा म्हणजे आता आपल्या भारताला कोणकोणत्या देशाच्या सीमा लागून आहेत तो प्रश्न आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला राजकीय सीमा लक्षात घ्या. कोणत्या सीमा? राजकीय सीमा. दिसून राहिलं का रे तुम्हाला? बरोबर. राजकीय झालं बे. राजकीय सीमा आहेत. आता राजकीय सीमा अभ्यासाने तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं आहे, आपल्या भारताच्या शेजारील असलेल्या एकूण देशाची संख्या. बरोबर आहे की नाही? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं काय विचारले जाते? प्रश्न राजकीय सीमांवर आधारित विचारले जातात. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जसं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जसं आपण भारताचं जर वर्णन केलं तर राजकीय सीमा अंतर्गत लक्षात घ्या काय आहे. जसं समजा हा आपला भारताचा आपण काय समजलं? नकाशा म्हणजे भारत आहे असं समजून चला तुम्ही. नाही आलं तर नाही आलं, जाऊ द्या. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, इकडे कालच सांगितलं तुम्हाला, हा कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. असं येलो कलरचं पाणी काही राहत नाही, फक्त समुद्र समजून घेण्यासाठी मी कलर चेंज करत आहोत. ठीक आहे. हा बरोबर आहे. आणि इकडे पाहिलं तुम्ही तर हा आहे बंगालचा उपसागर. कोणता आहे? बंगालचा उपसागर आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. हा त्याच्यावरून तुम्हाला समजून घ्यायचं आहे ऍक्च्युअली काय आहे. मग हा झाला बेटा अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र हा अरबी समुद्र आहे. त्याच्यानंतर हा हिंदी महासागर आहे. अरे हिंदी महासागर बरोबर आहे. त्याच्यानंतर हा बंगालचा उपसागर आहे. बंगालचा उपसागर आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे हा पाण्याने व्यापलेला आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर, कन्याकुमारी या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, हा इकडे पूर्ण पाण्याचा भूभाग आहे. हा इकडे गुजरात राजस्थान पाहिलं तुम्ही. इकडे आहे आपला परम मित्र कोण? पाकिस्तान. बरोबर आहे की नाही? परम मित्र पाकिस्तान. इकडे पाहिलं तुम्ही तर हा इकडे आहे बांगलादेश आहे ना, बांगलादेश. इकडे पाहिलं तुम्ही तर हा आहे बेटा म्यानमार आहे, म्यानमार. हे 3 देश तुम्हाला सगळ्यात महत्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारते ना, प्रश्न काढून विचारते ते सांगतो मी. ठीक आहे. इकडचा भूभाग पाहिला तुम्ही तर इकडच्या भूभागामध्ये तुम्हाला सगळं काय दिसेल रे?
अं, जमिनीचा भूभाग आहे. कशाचा भूभाग आहे? जमिनीचा भूभाग आहे ना. आता या ठिकाणी पहा, आपण जर राजकीय सीमा पाहिला, हा इकडे छोटासा मालदीव आहे. बरं का, एकदम बरोबर आहे. अरे आहे ना, मालदीव आहे. इकडे बाजूला जर पाहिलं तुम्ही तर तिकडे इंडोनेशिया. आता इकडे लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न कोणते विचारते, मी कट टू कट तुम्हाला सांगतो, बिलकुल ते सगळे प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आता शेजारील देशांची संख्या म्हटलं तर आपल्या आजूबाजूला जेवढे काही देश आहेत ते आहेत आपले शेजारी. त्यांची संख्या एकूण 9. किती आहे? एकूण शेजारील देशांची संख्या आहे 9. त्याच्यामध्ये आपलं परम मित्र आला पाकिस्तान. अरे आला ना, कोणता आला? पाकिस्तान. त्याच्यानंतर नंबर 2 ला कोणता आहे? अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान. मग त्याच्यानंतर अफगाणिस्तान म्हटलं, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा आहे चीन. 4थ्या क्रमांकाचा आहे नेपाळ आहे. 5व्या क्रमांकाचा आहे भूटान. 6व्या क्रमांकाचा आहे तुमचं म्यानमार. आणि 7व्या क्रमांकाचा आहे तुमचा बांगलादेश. हे 7 देश मी बाजूला लिहितो आणि याच्यापैकी 2 जे देश आहेत हे मी तुम्हाला बाजूला लिहितो, आणि ते म्हणजे एक आहे मालदीव आणि दुसरा आहे बेटा एक श्रीलंका आहे. श्रीलंका हा एक देश आहे. श्रीलंका आहे ना. श्रीलंका. याच्यावर प्रश्न काय विचारते पहा, राजकीय सीमा. हे जे 7 देश आहेत, कोणते? हे 7 देश. ह्या 7 देशांना आपल्या भारताची प्रत्यक्ष भूमी लागून आहे. काय लागून आहे? प्रत्यक्ष भूसीमा लागून आहे. इकडे पाकिस्तान म्हटलं तर पाकिस्तानला भूसीमा लागून आहे. अरे आहे ना, जवळपास आपल्या भारताला पाहिलं तुम्ही तर 3323 किलोमीटर लांबीची भूसीमा पाकिस्तानला लागून आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तान, आपल्या भारताला सर्वात कमी सीमा लागून असलेला देश, 106 किलोमीटर आहे. 106 किलोमीटर अफगाणिस्तान लागून आहे. मी सगळ्या डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन नंतर. चीन, आपल्या भारताला 2ऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त भूसीमा लागून असलेला देश चीन आहे. 3488 किलोमीटर. किती आहे? 3488 किलोमीटर. त्याच्यानंतर नेपाळ आहे. नेपाळ 1751 किलोमीटरची भूसीमा आपल्या भारताला लागून आहे नेपाळला. त्याच्यानंतर भूटान आहे 713 किलोमीटरची सीमा. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्यानमार 1643 किलोमीटर. आणि सगळ्यात जास्त भूसीमा म्हटलं तुम्ही तर ती आहे बांगलादेशला. बरोबर आहे ना. 4096 किलोमीटर. किती आहे? 4096 किलोमीटर. आणि एकूण जर तुम्ही भारताची भूसीमा म्हटलं, एकूण परदेशाला लागून असलेली, तर ती आहे बेटा 15,200 किलोमीटर. हे सगळे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जाते. खरं विचारले जाते की नाही? 15,200 किलोमीटर. आणि 15,200 किलोमीटर ही फक्त कोणती सीमा आहे? भूसीमा आहे. कोणती आहे? भूसीमा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं जलसीमा किती आहे? 7,517 किलोमीटर. त्याच्यापैकी प्रत्यक्ष 9 राज्यांना लागून असलेली आणि 9 राज्यातील एकूण 69 जिल्ह्यांना लागून असलेली 6,100 किलोमीटरची जलसीमा. त्याच्यानंतर अंदमान निकोबारचे 3 आणि लक्षद्वीपचा 1 जिल्हा असे मिळून 1417 किलोमीटर. असे टोटल 1417. आणि त्याच्यानंतर किती? 6,100 किलोमीटर. असे टोटल 7,517 किलोमीटर लांबीची एकूण जलसीमा आहे. मग या ठिकाणी 15,200 किलोमीटरची आपली काय झाली? एकूण भूसीमा, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष हे एकूण किती देश आहेत? 7 आहेत. 7 देश. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न. बरोबर आहे. भूसीमेशी संलग्न देश म्हटलं तर त्याची संख्या आहे एकूण 7. किती आहे? 7. आहे ना. पण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाते, अशा भारताला काही असे देश लागून आहेत ज्यांची भूसीमा तर आहेच आहे, पण जलसीमा सुद्धा लागून आहे. म्हणजे जसं आपण बांगलादेश घेतलं तर बांगलादेशची भूसीमा भारताला लागून आहे. त्याच्यानंतर जलसीमा म्हटलं तर बंगालच्या उपसागराला लागून आहे. इकडे पाकिस्तान म्हटलं तर पाकिस्तानची भूसीमा आपल्या भारताला लागून आहे. त्याच्यानंतर आपल्या पाकिस्तानचा काही भाग, दक्षिण भाग पाहिला तुम्ही तर तो अरबी समुद्राला लागून आहे.
म्हणजे आपल्या भारताच्या शेजारील असे 3 देश आहेत, त्या देशांना आपल्या भारताची भूसीमा आणि जलसीमा दोनही लागून आहेत. आणि बाकीचे जर पाहिलं मग याच्या ठिकाणी कोणता एक आला, 1 नंबरला पाकिस्तान, भूसीमा प्लस जलसीमा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा बांगलादेश आहे, बांगलादेश अरे आहे ना दुसरा. आणि तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे बेटा म्यानमार. म्यानमारला आपल्या भारताची सीमा लागून आहे. त्याच्यानंतर जलसीमा सुद्धा लागून आहे बंगालच्या उपसागराला. त्या क्षेत्राच्या किती टक्के म्हणण्यापेक्षा दक्षिण जो भाग आहे त्या दक्षिण भागाला म्यानमारच्या काय आहे, बंगालचा उपसागर आहे दक्षिण भागाला, किंवा मग काही प्रमाणामध्ये पश्चिम भागाला तुम्ही म्हणू शकता. म्हणजे 3 देश असे आहेत जे भूसीमेने आणि जलसीमेने काय आहेत, व्याप्त आहेत. प्रश्न समजला का? त्याच्यानंतर फक्त भूसीमेने म्हटलं, फक्त भूसीमेने, तर ह्या 7 पैकी 3 गेले. याचा अर्थ 4 देश आहेत ते फक्त भारताशी भूसीमेने संलग्न आहेत. एक म्हटलं तर अफगाणिस्तान, दुसरा म्हटलं तर चीन, तिसरा म्हटलं तर नेपाळ, चौथा म्हटलं तर भूटान. आहेत हे 4 देश फक्त भूसीमेशी संलग्न, फक्त. आणि जलसीमा आणि भूसीमा 3, आणि एकूण भूसीमा म्हटलं तर त्यांची संख्या 7, आणि फक्त जलमग्न म्हटलं तर ते आहे 2. एक आहे आपलं श्रीलंका आणि दुसरा आहे आपलं मालदीव. राहिलं श्रीलंका. या शेजारील देशांचा अभ्यास आपल्याला सविस्तरपणे करायचा आहे, बरोबर आहे. पाकिस्तान म्हटलं तर आपल्या भारताच्या कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशा, पश्चिम वायव्य म्हणू शकता, बरोबर आहे वायव्य. प्युअर अफगाणिस्तान म्हटलं तर तो आहे आपला वायव्यला आहे. इकडे चीन म्हटलं तर चीनचा विस्तार इकडेपर्यंत आहे. याचा अर्थ उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य म्हणू शकता तुम्ही, आहे ना. त्याच्यानंतर हा इकडे पाहिलं तर तो आहे नेपाळ, हा इकडे पाहिलं तर तो आहे भूटान. अरे आहे ना भूटान. हे सगळे देश आपल्या भारताच्या शेजारील, आणि पूर्व भागाला म्हटलं तर तो आहे म्यानमार, आहे म्यानमार. हे जेवढे काही शेजारील देश असतील या सगळ्या देशांची तुम्हाला सीमा माहित पाहिजे. सीमा माहित असल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे आपल्या भारतातील कोणता राज्य कोणत्या देशाला लागून आहे. कारण काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आपल्या भारतामध्ये जेवढे काही 28 राज्य आहेत त्या 28 राज्यापैकी एकूण 16 राज्यांची सीमा आणि त्याच्यानंतर 2 केंद्रशासित प्रदेशाची सीमा ही आपल्या भूसीमे अंतर्गत असलेल्या एकूण 7 देशांना लागून आहे, बरोबर आहे की नाही. कारण तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारले जाते, पाकिस्तानला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही किंवा आहे, म्यानमारला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे किंवा नाही, अरे विचारले जाते ना. मग सगळ्यात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत, सगळ्यात जास्त आपल्या भारतातील राज्य कोणत्या देशाला लागून आहेत. मग असे किती राज्य आहेत भारतामध्ये ज्या राज्यांना 3 देश भिडलेले आहेत, असे किती राज्य आहेत ज्या राज्यांना 2 देश भिडलेले आहेत, असे किती राज्य आहेत ज्या राज्यांना फक्त एकाच देशाची सीमा लागून आहे, बरोबर आहे. तर हा सगळा डिटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओला पाहायचा आहे, ठीक आहे ना. कारण एवढी माहिती सांगितली ते बिलकुल पटापट ठेवायच्या, ठीक आहे ना. सगळी इन्फॉर्मेशन नोट करायची. नोट नाही झाली तर हाच व्हिडिओ अपलोड होईल उद्या परवा निर्वा कधीतरी, तो पाहून घ्यायचा. खेल खत्म, मिट्टू झोऱ्यात अपना काम खत्म, ठीक है. चलो कल पढ़ते हैं और कुछ सीमा राज्य है. चलो भारताचे एकूण डिस्ट्रिक्ट म्हटलं तर 69, आणि अंदमान निकोबारचे 3 आणि लक्षद्वीप 1, असे झाले एकूण 73. आता काही काही क्षेत्रामध्ये कमी जास्तपणा राहू शकते, बिल्कुल नहीं, वो कांस्टेंट इंफॉर्मेशन है, ये ध्यान में रखना.